अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाही वबरकातुहू. आपण सर्वांवर अल्लाची शांती, कृपा आणि समृद्धी असो. सुरुवात अल्लाच्या नावाने जो असीम दयावंत आणि असीम कृपावंत आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आज आपण मुहर्रम आणि आशुरा या विषयावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये माहिती देण्यासाठी आपण 2 इस्लामी अभ्यासकांना या ठिकाणी पाचारित केलेलं आहे. एक आहेत डॉक्टर परवेज मांडवीवाला, हे इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्राचे प्रबोधक आहेत. आणि दुसरे आहेत ॲडव्होकेट फैसल काझी, हे ठाणे लॉ कॉलेजमध्ये 30 वर्षांपासून इस्लामिक लॉ या विषयावर प्राध्यापक होते. तर आता आपण मोहर्रम या विषयावर माहिती घेणार आहोत. मी डॉक्टर साहेबांना पहिला प्रश्न विचारतो की डॉक्टर साहेब, हे मोहर्रम एक्झॅक्टली काय आहे? मोहर्रम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना होय. अच्छा. आणि त्याचा जो 10वा दिवस असतो त्याला आम्ही आशुरा म्हणतो. अरबीमध्ये अश्र म्हणजे 10, तर 10वा दिवस, तर मोहर्रमच्या 10व्या दिवसाला आम्ही आशुरा असं म्हणतो. तर हे आता जे वर्ष सुरू झालं आहे ते 1444 आमचा हे वर्ष आहे, त्याला आम्ही 1444 हिजरी असं म्हणतो आम्ही. अच्छा. हे हिजरी काय असतंय? हिजरी हिजरत वरून आलं आहे. हिजरत एक प्रसंग झालं होतं 623 ईस्वीमध्ये. तर त्याचं एक पार्श्वभूमी अशी होती की 610 ईस्वी, आता 2022 ईस्वी आहे, तर 610 ईस्वीला ईश्वरांनी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना नियुक्त केलं होतं की मक्का शहरमध्ये एक ईश्वरवादाची शिकवण द्यावी म्हणून. अच्छा. पण मक्कामध्ये पुरोहितवाद होतं, अंधश्रद्धा खूप जास्त होती. तर लोकांना हे कळेना की 360 बुतं देवी देवतांना सोडून पूर्ण अंधश्रद्धांची दुकान लागली होती, ते सगळं सोडून फक्त एका ईश्वराची आराधना कशी करावी, तर धंदा बंद पडणार. तर मग त्यांनी काय केलं, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांना इजा पोचवणं, त्यांच्यावर अत्याचार करणं ह्याची सुरुवात केली. इतकं तरी की त्यांच्या जीवावर पण हमला झाला. अच्छा. आणि मग ईश्वराच्या आज्ञाने प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि त्यांचे जे सहकारी होते, सहाबा ज्यांना आम्ही म्हणतो, त्यांनी 13 वर्षानंतर म्हणजे 623 ईस्वीमध्ये स्थानांतर करून मक्कावरून ते मदिनाला आले. अच्छा. तर सगळं काही मक्कामध्ये सोडून त्यांनी स्थानांतर केलं. याला आम्ही हिजरत असं म्हणतो. तर आज जसं आम्ही म्हणतो की 1444 वा सण आहे, म्हणजेच हिजरतला 1444 वर्ष प्रेषित मोहम्मदांनी जे स्थलांतर केलं त्याच्यानंतर आता 1444 वर्ष झालेली. हो. आणि मग हे झालं की इस्लामचा एक नवा युग, एक नवा उदय मदिनामध्ये एक प्रारंभ झालं. एक नवा युग, एक नवा काळ प्रारंभ झाला. तर जेव्हा ती सामाजिक संस्थापना झाली तिथं मदिनामध्ये, तर ही एक त्यांना एक प्रॉब्लेम आला की आमच्याकडे महिने तर आहेत, मुहर्रम आहे, रमजान आहे, तर सगळे महिने 12 महिने होते त्यांच्याकडे. पण वर्ष अंकित कसं करावं, स्टार्ट कसं करावं, जसं आता कालगणना कशी करावी. हां, तर ईस्वी जे वर्ष आहे ते तर आम्हाला माहिती आहे की ईसा अलैहिस्सलाम, प्रेषित ईसा यांच्या जन्मतिथीपासून आमचं स्टार्ट होतं ते ग्रेगोरियन कॅलेंडर. तर काही लोकांनी सांगितलं की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मतिथीपासून आम्ही स्टार्ट करावं. काही लोकांनी सांगितलं त्यांच्या पुण्यतिथीपासून स्टार्ट करावं. पण प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लामचे स्थापक नाही आहेत, संस्थापक नाही आहेत. इस्लाम आधीपासूनच होता. पहिला माणूस जो जगावर आला होता, आदम अलैहिस्सलाम, त्यांच्यापासूनच इस्लाम आलंय. इस्लाम म्हणजे ईश्वराची आज्ञाचं पालन करणं, आज्ञाकारी होणं, याला आम्ही मुस्लिम असं म्हणतो. तर इस्लाम तर आधीपासूनच होतं. तर आम्ही जर कालगणना जर स्टार्ट केली एक म्हणून, तर ते आदम अलैहिस्सलामपासून स्टार्ट व्हायला हवी. ते तर आम्हाला माहीत नाही आहे की किती वर्ष काय झाले होते. तर असं केलं की त्यांनी इस्लामिक कॅलेंडरची सुरुवात हिजरतपासून केली, की हिजरत नंतर एक नवा युग, एक नवा काळ स्थापित झाला होता, सुरुवात झाली होती. तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जन्मतिथी किंवा पुण्यतिथी किंवा त्यांच्या जीवनाच्या कोणत्या एका
घटनेला किंवा एका वर्षाला सोडून आम्ही हिजरत की पूर्ण इस्लामची एक नवा युग जे स्टार्ट झालं होतं त्याला आम्ही मान्यता दिली आणि त्याला कन्सिडर करून हिजरी कॅलेंडरची सुरुवात होते. खूप छान माहिती दिली की प्रेषित मोहम्मद बहुतेक लोकांना माहीत नाही आहे. बहुतेक लोक हे मानतात की प्रेषित मोहम्मद जे होते ते इस्लामचे संस्थापक आहेत. खरं तर त्यांच्या आधीसुद्धा 1,24,000 प्रेषित या पृथ्वीतलावर येऊन गेलेले आहेत आणि प्रेषित मोहम्मद जे ते शेवटचे पैगंबर होते. ॲडव्होकेट फैसल काझी साहेब, हे मोहर्रम या नावाशी करबला हे नाव जुळलेलं आपण नेहमी बघतो जी. तर एक्झॅक्टली करबला हे काय आहे? वास्तविक पाहता करबला जो आहे तो इराक देशातील एक शहर आहे. परंतु जेव्हा जेव्हा मोहरम ह्याचा उच्चार केला जातो किंवा मोहरमबद्दल आपण काहीतरी सांगत असतो तेव्हा करबलाचा योगायोगाने उल्लेख येतो. त्याचं कारण असं आहे की करबला वास्तविक पाहता तो शहर आहे ज्या ठिकाणी 10 मोहर्रम 61 सन हिजरी ह्या तारखेला प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे नातू इमाम हुसैन ह्यांनी हौतात्म्य प्राप्त केलं आणि जे प्रस्थापितांनी तिकडे दुर्व्यवहार सुरू केला होता, जबरदस्ती करून जी सत्ता मिळवली होती त्याला त्यांनी आवाहनित केलं होतं. आणि करबलाच्या ठिकाणी हुसैन आणि त्यांचे अनुयायी, हुसैन आणि त्यांचे कुटुंबियातील लोक ज्यांची संख्या कमी जास्त 72 म्हणली जात आहे, त्यांनी प्रस्थापितांच्या विरुद्ध युद्ध पुकारलेलं त्या ठिकाणी. आणि तो जो युद्ध त्या ठिकाणी झाला तो जो मैदान आहे तो मैदान आहे करबला. आणि म्हणून मोहर्रम आणि करबला हे ह्यांचा उल्लेख जो आहे वारंवार होतच असतो म्हणा. शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन. डॉक्टर साहेब, मोहर्रम जो आहे त्या विषयावर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, म्हणजे एक्झॅक्टली त्या ठिकाणी कुठली घटना घडली होती जी मोहर्रमशी रिलेटेड आहे? जसं ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं की एक तर ही घटना होती करबलाची, पण मोहरमच्या 10 तारखेला तर अनेक घटना घडली असतील, हो ना? बरोबर. कारण की दरवर्षी मोहरम येतो, दरवर्षी आशुरा येतो. तर आम्ही जरा अजून मागे जाऊ तर सुमारे 3,500 वर्षाआधी, 3,500-3,500 वर्षाआधी मिस्रमध्ये, इजिप्तमध्ये एक राजघराणा होता ज्याला आम्ही फिरौन म्हणतो. आणि त्याचे जे राजा होते त्यावेळीचे, त्यांना असं भास होत होता की मीच मालिक आहे पूर्ण इजिप्तचा आणि मीच देव आहे, माझी सत्ता आहे, मी सत्ताधारी आहेत, मग मीच राजा तर मीच देव आणि तुम्ही माझीच आराधना करा. आणि काही लोक अशी पण होती जी मुस्लिम होती, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की इस्लाम आणि मुस्लिम तर आधीपासूनच होते, तर काही अशी लोक होती जे एका ईश्वरची आराधना करायची, एक ईश्वरवादावर त्यांची श्रद्धा होती. तर त्यांनी ह्या संकल्पनेला नकारलं की कोणता राजा असेल, राजा फक्त हे असतो की संस्थापक, म्हणजे ते जे रुलिंग असतो त्याचं पूर्ण हे गव्हर्निंग करण्यासाठी असतो, पण त्याला ईश्वर हे मान्य करणं किंवा त्याची आराधना करणे हे त्यांनी नकारलं. तर त्यांच्यावर त्यांचा राजेचा अत्याचार खूप जास्त वाढलं की त्यांनी मान्यता दिली नाही तर त्याचा अत्याचार वाढलं. तर मग ईश्वरांनी, जो खरा ईश्वर होता अल्लाह, त्यांनी त्याच समुदायाच्या एका माणसाला, ज्याला आम्ही मूसा म्हणतो, इंग्लिशमध्ये मोझेस म्हणतो, तर त्यांना निवडलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जरा त्या फिरौनकडे जा आणि त्याला सांगा की खरा ईश्वर कोण आहे. तर खूप विनम्रतेने प्रेषित मूसा यांनी त्यांना सांगितलं की बघा, खरा ईश्वर तर तो आहे ज्यांनी सगळं काही निर्माण केलं, पुणे सृष्टी निर्माण केली आहे. तर तो घमंडित होता फिरौन, तर त्यांनी काय तो खूप रागावला. तर मग प्रेषित मूसा यांनी सांगितलं तर इतकं तरी करा की ज्या लोकांवर तुम्ही अत्याचार करत आहात त्यांना सोडा, की तुम्ही त्यांना परवानगी द्या की इजिप्त सोडून ते कुठं तरी दुसऱ्या जागी हिजरत करतील, जर आम्ही हिजरतचं सांगितलं स्थानांतर करतील. तर तोही त्याला मान्य नव्हतं. त्यांनी अत्याचार खूप वाढवला. त्यांची जी मुलं होती मुस्लिम लोकांची त्यांना ठार मारलं. बनी इस्राईल म्हणतो आम्ही त्याला, त्या काळाची जी मुस्लिम लोक होती त्यांना बनी इस्राईल म्हणजे ज्यूज ये ते बनी इस्राईल का? हो, तुम्ही सांगू शकता असं. अच्छा. मग
जेव्हा अत्याचार खूप जास्त वाढलं आणि त्यांना सहन होत नव्हतं, तर त्यांनी काय केलं की मुसा अलैहिस्सलाम यांनी सगळ्या त्या बनी इस्रायलच्या लोकांना, हजारो लोक होती, त्यांना गोळा केलं आणि त्यांना नेलं की आम्ही फिलिस्तीनला जाऊ म्हणून. जे रेड सी आहे, आता रेड सीच्या पलीकडे फिलिस्तीन आहे. तर ती लोकं गेली आणि जो फिरौन होता त्याला तो खूप रागावला, तर त्यांनी आपले सैनिक घेतले आणि तो पण निघाला त्यांच्या मागे. तर आता ते बनी इस्रायलच्या लोकांचा असा हाल झाला की पुढं समुद्र आहे आणि मागे सैन्य आहे, तर काय करावं. तर प्रेषित मुसा यांनी ईश्वराला म्हणजे दुआ केली की काय करावं म्हणून. तर ईश्वरांनी समुद्रात एक सुखा रस्ता काढला, पूर्ण समुद्र असा पाठ झाला, उघडलं समुद्र आणि एक सुखा रस्ता निघाला आणि त्या लोकांनी त्या सुखे रस्त्यातून ते निघून गेले, पाय निघून गेले आणि फिलिस्तीनला गेले. आणि जो फिरौन होता तो आपला सैन्य घेऊन तो पण निघाला त्या सुख्या रस्त्यात. पण जेव्हा ती लोक पार पडली तर ते समुद्र पुन्हा एक झालं आणि ती लोक बुडली. फिरौन आणि त्याची लोक जी बुडली, तर त्याचं एक हे पूर्ण एक प्रसंग याला एक्सॉडस म्हणतो आम्ही इंग्लिशमध्ये. बायबलमध्ये पण त्याचा उल्लेख आहे, एक्सॉडसचं चॅप्टर आहे बायबलमध्ये, बुक ऑफ एक्सॉडस. तर हे जे प्रसंग घडलं होतं ते 3,500 वर्ष आधी. तर त्यातली ज्या मुस्लिम लोकांवर ज्या अत्याचार होत होतो आणि ईश्वरांनी कसं त्यांना निजात दिली, या सगळ्या मुक्तता केली, तर त्याची एक आठवण म्हणून 10वा मोहरम, जे 10वा मोहरमला झालं होतं. अच्छा, ते जे प्रसंग घडला होता ते आशुराला झालं होतं. ते कोइन्सिडन्स आहे की करबलाचं जे होतं ते पण आशुराला झालं होतं, हे पण आशुराला झालं होतं. त्यांनी दोन्ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे इस्लामिक हिस्ट्रीमध्ये. तुम्ही आधी बोलले की प्रेषित मुसा जे आहेत ते त्यांना त्यांची जी ही होती, त्यांची फॉलोअर्स होती, त्यांना आपण का इस्रायली म्हणतो. मग हे इस्रायली लोक जे आहेत, जे ज्यूज आहेत, हे मुसा अलैहिस्सलामना मानतात का? हो, प्रेषित मुसांना मानतात का? प्रेषित मुसाला ते आपले सर्वप्रथम जे प्रेषित आहे ते मानतात. अच्छा, जसे ख्रिश्चन लोक प्रेषित ईसा अलैहिस्सलामना आपला सर्वात मोठा प्रेषित मानतात. आणि मुसलमान आजच्या काळात पैगंबर मोहम्मद, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना आपला सर्वप्रथम सर्वात मोठा प्रेषित मानतात, लीडर मानतात. तसेच जे यहुदी आहेत, ज्यू आहेत, ते प्रेषित मुसा अलैहिस्सलाम यांना सर्वात मोठा, सर्वात इम्पॉर्टंट प्रेषित मानतात. पण जसं मी सांगितलं की सगळे इस्लामचेच प्रेषित होते, आदम अलैहिस्सलाम पासून. हे महत्त्वाचं आहे. ते सगळे म्हणजे सगळ्यांनी ईश्वराच्याच आज्ञाची पालन केलं. तर ते सगळे एकच मेसेज दिला की एक ईश्वर आहे, त्याची आराधना करा. मरण्यानंतर तुम्ही काय चांगलं काय वाईट केलं, काय पाप पुण्य केले, त्याचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. हेच इस्लाम आहे. तर ज्या प्रेषितांनी पण हे सगळं सांगितलं, जसं तुम्ही सांगितलं, बरोबर सांगितलं की 1,24,000 प्रेषित होते. त्यापैकी काही लोकांचं नाव आम्हाला माहीत आहे. त्या जे मोठमोठे प्रेषित होते, एकदम सर्वात इम्पॉर्टंट प्रेषित, त्यात एक मुसा अलैहिस्सलाम आहेत, एक ईसा अलैहिस्सलाम आहेत. तुम्ही इब्राहिम अलैहिस्सलामचं नाव पण ऐकलं असेल. बरोबर. तसेच प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण आहेत. पण हे केस प्रेषित मोहम्मद सर्वात शेवटचे प्रेषित आहेत. त्यांच्यानंतर कोणी प्रेषित येणार नाही. आता त्यांनी जी शिकवणं दिली आहे ते आमच्याकडे कुराणमध्ये, हदीसमध्ये जपलेली आहे, तेच आम्ही फॉलो करतो. ॲडव्होकेट साहेब, आता करबलाविषयी आपलं बोलणं झालं, तर या करबलामध्ये युद्ध झालं असं तुमचं म्हणणं आहे. तर या युद्धाची पार्श्वभूमी काय होती, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय? अखिल साहेब, कसं झाला होता की प्रेषित निवृत्तले आणि प्रेषितांनंतर मुस्लिम शासन जो आहे त्याच्या कारभार पुढे चालविण्याकरिता खलिफाची निवड व्हायची. एकूण 4 खलिफा जे आहेत प्रेषितांनंतर होऊन गेलेले. हे खलिफा म्हणजे राजाच आहे का? खलिफा म्हणजे कसं आहे की खलिफा मुस्लिम राज्याचा जो आहे तो संस्थापक म्हणा, हेड ऑफ द इस्लामिक स्टेट. तर तो पूर्वीचे जे 4 खलिफा होते त्या 4 खलिफांची निवड अगदी योग्यरीते होत होती. म्हणजे लोकांना ह्याबद्दलचा स्वातंत्र्य होता का त्यांनी आपल्या मनमर्जीने आपल्या खलिफाची निवड करावी. म्हणजे लोकशाही पद्धत म्हणता येईल. म्हणजे कोणतीही जो जबरदस्ती नाही, कोणताही प्रलोभन नाही, कोणतीही धाकधपटशा नाही. आणि तुम्ही जर की मनमोकळेपणाने एका इस्माला आपला खलिफा मानत असाल तर त्याच्याकडे जाऊन तुम्ही बैत करायची. बैत म्हणजे काय? आपली एकनिष्ठा जी आहे त्याच्यासमोर व्यक्त करायची की तुमची
एक काही प्रकारे वचन द्यास अच्छा. की मी तुमच्याबरोबर एकनिष्ठ राहणार आहे. आणि अशा प्रकारे खलिफाची निवड होत होती. आणि ही निवड पद्धत जी होती ती अगदी योग्य अशी होती. लोकांनी एका खुल्या वातावरणात आपली पसंत व्यक्त करायची आणि ही पसंती मिळाल्यानंतर ज्या इस्माला तुम्ही आपली पसंती व्यक्त कराल तो तुमचा खलिफा. अच्छा. ही पद्धत जी आहे पूर्वी सुरुवातीचे जे 4 खलिफा होते त्यांच्याबरोबर योग्यरित्या चालली. अच्छा. परंतु एकदा चौथे खलिफा अली बिन अबी तालिब हे निवृत्तल्यावर आता खलिफा कोण होणार. तर चौथ्या खलिफाच्या युगात सिरिया ह्या ठिकाणी सिरियाचे गव्हर्नर म्हणून अमीर माविया हे तिकडे होते. मग हे काय प्रतिनिधी होते? प्रतिनिधी होते. अच्छा. म्हणजे इस्लामिक राज्याचे ते प्रतिनिधी म्हणून तिकडे होते. अच्छा. त्या काळात त्यांना गव्हर्नर म्हटलं जात होतं. तर त्यांनी कसं केलं की त्यांनी आपल्या हयातीतच त्यांचा जो मुलगा होता यजीद त्याला युगराज म्हणून किंवा युवराज म्हणून क्राऊन प्रिन्स आपण म्हणतो घोषणा केली की हा क्राऊन प्रिन्स आहे म्हणजे माझ्यानंतर हा इस्लामिक राज्याचा जो आहे खलिफा होणार. तर हे वास्तविक पाहता अयोग्य होतं. कारण की स्वयंघोषित म्हणा किंवा माझा मुलगा आहे म्हणून तो खलिफा होईल ही कार्यपद्धत जी आहे पूर्वीपासून चालू असलेली जी प्रणाली आहे त्याला विरोध करणारी हो. बरोबर. आणि हा जो विरोध म्हणजे हे एवढ्यासाठी कारण की जे मूलभूत तत्व आहे त्यांना बाजूला ठेवून स्वयंघोषित एखादी राजा आपल्या मुलाला जो आहे राजा म्हणून घोषित करतो आहे ही पद्धत ह्या पद्धतीला आवाहनित करण्यात आला होता. आणि हा आवाहन कोणी केला तर हा आवाहन प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे जे नातू आहेत हुसैन रदियल्लाहु ताला ज्यांना इमाम हुसैन देखील म्हणून संबोधला जातो त्यांनी ही चळवळ सुरू केली की वास्तविक पाहता खिलाफत प्रणाली जी पूर्वीपासून सुरू होती तीच ह्या पुढे देखील चालू राहिली पाहिजे. कारण की होतोय कसा की खिलाफत प्रणालीप्रमाणे आपण पुढे गेलो नाही तर मग राजघराणेशाही ही सुरू होणार. बरोबर. खिलाफतसाठी योग्य ती पात्रता नसलेला माणूस जो आहे तो खलिफा होणार आणि मग तो परमेश्वरच्या प्रतिनिधी म्हणून काम करण्यापेक्षा स्वतःच्या मनाप्रमाणे वागणूक करणार. आपला राज्य जो आहे अल्लाहच्या मर्जीनुरूप चालवण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीनुरूप हम चालवण्याची करे सो कायदा. हां तशी पद्धत नको आहे म्हणून त्यांनी ते अपोज केलेलं. तर करबला ही जी आहे पार्श्वभूमी आहे आणि ही चळवळची जी अंतता आहे ती मैदान करबलामध्ये झाली जिकडे हुसैन त्यांच्या कुटुंबियातली एकूण 72 जण जी आहे त्यांनी शहादत पत्करली परंतु ह्या अत्याचारी व्यवस्थेला कबूल केलं नाही. म्हणजे ही जी अत्याचारी व्यवस्था या त्या ठिकाणी इलिसिटली म्हणजे प्रमोट झाली होती. एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध त्याला कोणताही लोकांची मंजुरी नव्हती. बरोबर. स्वतःला घोषित करले प्रथम स्वयंघोषित. राजा म्हणून घोषित करण्यात आला आणि त्यानंतर लोकांकडे जाऊन बैत घेतली. म्हणजे ही सुलट जी पद्धत होती ती आता उलट झाली. करून टाकली. म्हणजे मी आता राजा आहे जो जबरदस्ती धाकधपटशा मी राजा आहे म्हणून मला मान्यता द्या. बरं. हे योग्य नाही. वास्तविक पाहता मान्यतेचा प्रकार राजा होण्या अगोदर झाला पाहिजे. राजा झालेत तुम्ही आणि त्यानंतर मान्यता घेतली ती मान्यताच नाही. मान्यताच नाही. शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन. डॉक्टर साहेब आता आशुरा हा जो प्रकार आहे आपण पाहिलं की मोहरमच्या महिन्याच्या 10व्या तारखेला आशुरा म्हणतात. तर या आशुरामध्ये नेमकं काय सोपस्कार पार पाडले जातात? उपवास ठेवला जातो. अच्छा. उपवास. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की मी हिजरतचा उल्लेख केला होता आधी. स्थानांतर जे होतं तर पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि त्यांचे जे अनुयायी होते ज्यांना ते सहकारी म्हणायचे तर त्यांना घेऊन जेव्हा ते स्थानांतर करून मदिनाला आले तर मदिनेत यहुदी लोक होती ज्यूज होते. तर आशुराच्या दिवशी ते उपवास ठेवायचे रोजा ठेवायचे. तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बरं का उपवास ठेवता आशुराच्या दिवशी उपवास का बरं ठेवता? तर त्यांनी सांगितलं तेच सांगितलं जे मी तुम्हाला जे मुसा अलैहिस्सलामचं सांगितलं होतं की ह्या दिवशी आशुराच्या दिवशी ईश्वरांनी त्यांना निजात दिली होती. मुसा अलैहिस्सलाम आणि तिथले जी मुसलमान लोक होती बनी इस्रायलची जी लोक होती राजवटी विरुद्ध हो तर त्यांना जी निजात दिली होती आणि ते इजिप्त पार करून फिलिस्तीनला गेले होते तर त्याचा एक आम्ही शुक्र अदा करण्यासाठी त्याचा एक थँक्स गिव्हिंगसाठी
आम्ही उपवास ठेवतो. अच्छा. तर पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की बाबा प्रेषित मुसावर आमचा हक्क जास्त आहे, कारण की आम्ही तर त्यांची जी चळवळ होती ते आता पण कंटिन्यू करत आहोत. कंटिन्यू करतोय. व्हेरी गुड. आणि तेच मग इमाम हुसेननी पण कंटिन्यू केली. तेच होतं ना बरोबर. की एक राजघराणा आहे आणि त्याच्या चळवळ, विरुद्ध चळवळ क्रांतिकारी करणं. चळवळ. तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की आम्हीही रोजा ठेवू. तर हे आम्हाला कसं कळतं की अब्दुल्ला इब्ने अब्बास हे चुलते भाऊ होते प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे. त्यांनी मग नंतर हदीस चे जे नेरेटर होते त्यांनी मग सांगितलं आणि हे सही मुस्लिमच्या हदीसमध्ये लिहिलं आहे आता पण. मग काही वर्ष झाली आणि लोकांनी मग सांगितलं प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला की यहुदी पण रोजा ठेवतात याच दिवशी, आम्ही पण ठेवतो. तर असं काय भास होतो की एकसारखा दिसतो म्हणून. फरक असायला पाहिजे काही. काहीतरी वेगळं असलं पाहिजे, नाहीतर ते मिळून जाणार सगळं काही. बरोबर. तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं ते असं करू की पुढच्या वर्षी आम्ही 2 रोजे ठेवू. अच्छा. म्हणजे 9 आणि 10 म्हणजे तो आशुराचा दिवस, तर एका दिवसाआधी किंवा एका दिवसानंतरचा उपवास. म्हणजे 10 आणि 11. 10 आणि 11, 9 आणि 10 किंवा 10 आणि 11 या तारखेला. तर आता मंगळवारी येतोय आशुरा, बरोबर. तर सोमवार आणि मंगळवार किंवा मंगळवार आणि बुधवार बरोबर. ते दोन रोजे हे किंवा हे असे 2 रोजे ठेवावे. तर आजही मुस्लिम लोक हे रोजे ठेवतात आणि ते सगळं स्मरण करतात, ते सगळं याद करतात की एक असा पण दिवस होता जेव्हा प्रेषितांवर आणि त्यांच्या लोकांवर, मुस्लिम लोकांवर अत्याचार होत होता. आणि आजही जर असं काही असलं तर आम्हीही ही दृढपणाने निश्चय करावं की आम्ही फक्त एका ईश्वराची आराधना करावी आणि राज्य काय म्हणत असेल किंवा सोसायटीचं जे प्रेशर असेल त्याच्यावर आम्ही विजय प्राप्त करून, ईश्वर आम्हाला विजय प्राप्त करून देणार याची एक संकल्पना, याचा एक इमान एक ताजा होतो, निश्चय ताजा होतो. तर आजही आम्ही इतक्या वर्षानंतर ते 2 उपवास करतो. रोजे तर आपण ठेवतोय, 2 रोजे ठेवायचे आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही इबादत असते का? काही नमाज वगैरे असते का त्याच्यामध्ये? तसं काहीच नसतं. काहीच नसतं. काही कोणती नमाज नसते. काही लोक इमाम हुसेनची जी हे झाली होती, शहादत झाली होती, त्याचा शोक पण व्यक्त करतात. पण मूळ रूपी हे थँक्स गिव्हिंगचा रोजा आहे, आभार व्यक्त करण्यासाठी की ईश्वरांनी मुस्लिम लोकांवर एक त्यांना निजात दिली, त्याचा आभार व्यक्त करण्यासाठी हे 2 रोजे असतात. खूप छान, खूप छान माहिती दिली. ॲडव्होकेट साहेब, आता आपण, माझ्या मते तो पिक्चर क्लिअर झाला आहे आता की मोहरम काय आणि आशुरा काय आहे. तर एक्झॅक्टली याच्या मागे आपल्याला काय संदेश मिळतो, काय टेक अवे होम, काय मेसेज असेल त्याच्यामध्ये? हुसेनी चळवळ जी आहे ती एक अशी चळवळ आहे जी नेहमी आपल्याला रेलेवंट वाटणारी आहे. इमान, स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि न्याय हे कोणत्याही व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व असायला हवेत. आणि आज जेव्हा जेव्हा ही गरज भासेल की एखादी व्यवस्था जी आहे ह्या 5 मूलभूत तत्वापासून पुढे निघाली आहे किंवा ह्या मूलभूत तत्वांवर आधारित नाही, पायमल्ली होत असेल, पायमल्ली होत असेल, तर मग ही चळवळ जी आहे ती जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तेव्हा ही चळवळ जी आहे ती उभी केली पाहिजे. कारण की ही चळवळ जी आहे एक अशी चळवळ आहे जी मानवतेसाठी अत्यंत गरजेची आहे. मानवी हक्क जे आहेत ते सुरक्षित राहिले पाहिजेत. आपल्या प्रतिनिधीची निवड करताना आपल्याला स्वातंत्र्य हवं, मनमोकळेपणाने निवड करण्याची आपल्याला व्यक्त होण्याची त्याची गरज आहे. परंतु हे मूलभूत तत्व ज्या ज्या ठिकाणी पायमल्ली होईल ह्यांची, तेव्हा त्या हुसेनी चळवळीची गरज लागणार आहे. त्यावेळीही त्याची गरज होती आणि आज देखील त्याची नितांत गरज आहे. बरोबर, अगदी बरोबर. वास्तविक पाहता करबलामध्ये झालेला जो प्रसंग आहे तो असत्यावर सत्याचा विजय आहे. 72 लोकांनी शहादत पत्करली, आपला प्राण गमावला, परंतु हे संदेश देऊन गेले की सत्याचा मार्ग जो आहे तोच नेहमी खरं ठरणार आहे आणि असत्याची बाजू जी आहे तुम्ही धरायला नकोत. आणि ठीक आहे, एक मोठा शासन समोर उभा होता, यझीदचा संपूर्ण सैन्य तिकडे होता, हत्यार आणि सुसज्ज असा, आणि इकडे 72 लोक होती, त्यांच्याकडे काहीच नाही. जे पाठीराखे होते इराकमधले त्यावेळी त्यांनीच पाठ दाखवली होती. हुसेन एकाकी पडले, परंतु एकाकी पडून सुद्धा
अत्याचारी यजीदकडे आपले घुडगे टेकण्यापेक्षा शहादत पत्करून घेतली. आणि हा नेहमी संदेश राहील. आपला डोका जो आहे वर करून जगावा, अभिमानाने जगावा आणि जे मानवी मूलभूत तत्व आहे त्यांच्याबरोबर कधीही कोणता कॉम्प्रोमाइज तडजोड करू नये. तुमचा स्वातंत्र्य जो आहे तो कायमस्वरूपी पाहिजे. समता हवी, बंधुता हवी, परमेश्वरवर इमान असावा आणि त्याचप्रमाणे न्यायव्यवस्था असावी. खूप छान. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आशुरा आणि मोहर्रम या विषयावर बरीच माहिती या ठिकाणी मिळवलेली आहे. आणि या माहितीकरता आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलेले दोन्ही पाहुणे डॉक्टर परवेज मांडवीवाला आणि ॲडव्होकेट फैसल काझी यांचे खूप आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो. धन्यवाद. शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दीन अस्त हुसैन दीन पन्हा अस्त हुसैन शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दीन अस्त हुसैन दीन पन्हा अस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दरदस्ते यजीद दरदस्ते यजीद हक्का के बिनाए ला इल्हा अस्त हुसैन अस्त हुसैन.